डर नहीं लगता है मुझे किस बात का, किस बात का। सर पे मेरे साया है, मेरे बाबा शेख मारू बाबा का। हो सर पे मेरे साया है, मेरे बाबा शेख मारू बाबा का। हो सर पे मेरे साया है, मेरे बाबा शेख मारू बाबा का। ये सर पे मेरे छाया है, मेरे बाबा शेख मारू बाबा का। डर नहीं लगता है मुझे किस बात का, किस बात का। सर पे मेरे साया है, मेरे बाबा शेख मारू बाबा का। सर पे मेरे साया है, मेरे बाबा शेख मारू बाबा का। हो सर पे मेरे छाया है, मेरे बाबा शेख मारू बाबा का। सर पे मेरे छाया है, मेरे बाबा शेख मारू बाबा का। हो दामन मेरा खुशी से खिला है, मैंने जो मांगा सब कुछ मिला है। मैंने जो मांगा वो सब कुछ मिला है, मैंने जो मांगा वो सब कुछ मिला है। गेले 6 वर्ष या ठिकाणी देवाच्या भरवशावर आमचं जगणं चालू आहे. वा वा. म्हणून हा. त्या झोळीवाला या ठिकाणी कोणालाच नाराज करत नसतो. म्हणून गाण्याचे बोल काय, हो दामन मेरा खुशी से खिला है, मैंने जो मांगा सब कुछ मिला है। मैंने जो मांगा वो सब कुछ मिला है, मैंने जो मांगा वो सब कुछ मिला हे है। कहते हैं रखवाला काली रात का, काली रात का, काली रात का। सर पे मेरे साया है, मेरे बाबा शेख मारू बाबा का। सर पे मेरे साया है, मेरे बाबा शेख मारू बाबा का। ओ सर पे मेरे छाया है, मेरे बाबा शेख मारू बाबा का। सर पे मेरे छाया है, मेरे बाबा शेख मारू बाबा का। बेसहारों के बन गए सहारे, बेसहारों के बन गए सहारे, बेसहारों के बन गए सहारे। ओ बड़े बाबा देखो बड़े ही है प्यारे, बेसहारों के बन गए सहारे, बेसहारों के बन गए सहारे, बेसहारों के बन गए सहारे। गाण्याचे बोल काय, मेरे बाबा देखो बड़ी ही है प्यारे, बेसहारों के बन गए सहारे। गाण्याचे बोल असेच, ज्या ठिकाणी आज जरी वय 20 वर्ष असलं
तर या ठिकाणी वडिलाच्या वळीची माणसं सोबत घेऊन चालतो माय तुमच्या मायबाबाच्या आशीर्वादानं, हा आमच्या नानाच्या आशीर्वादानं. वा वा म्हणून हा या ठिकाणी मनगत खोटे नाही. हा जसं म्हातारा झाल्यानंतर माणूस काठीचा सहारा घेतो ना, हा तसं आम्ही नवतरुणपणे आमच्या बाबाचा सहारा घेतो. म्हणून हा बड़े बाबा देखो बड़े ही है प्यारे, बेसहारों के बन गए सहारे, बेसहारों के बन गए सहारे, बेसहारों के बन गए सहारे. ओ करिश्मा तू देखो बाबा के हाथ का, हाथ बाबा के हाथ का, ओ करिश्मा तू देखो बाबा के हाथ का. हातात जादू आहे आमच्या बाबाच्या. म्हणून सर पे मेरे साया है, मेरे बाबा शिक मारू बाबा का हो. सर पे मेरे साया है, मेरे बाबा शिक मारू बाबा का हो. सर पे मेरे छाया है, मेरे बाबा शंकरू बाबा का. सर पे मेरे छाया है, मेरे बाबा शंकरू बाबा का. म्हणून लास्ट कडवं राहिलं, हा त्या कडव्यापूर्वी थोडस सांगतो. असं या ठिकाणी संभाजीनगर मध्ये हा आमची म्हणजे गर्व ना किंवा अहंकार मी सांगत नाही. मी बोलताना पहिलेच बोललो की या ठिकाणी मला माझं नाव काही मोठं करत नाही, पण देवाचं नाव मोठं करायचं. म्हणून कसं या ठिकाणी दर्गेवर आज बरेच लोकांचा विरोध होता की या ठिकाणी पाटलाचं पोरग म्हणे आणि मुसलमानाचा देव विरोध होता बरं का. अक्षरशः सख्य सुद्धा विरोध करायचे समाधान भाऊ की तू पाटलाचा आणि देव मुसलमानाचा. पण त्या देवानं सिद्ध करून दाखवलं की कोणताही देव मुसलमानाचा नाही, कोणताही देव हिंदूचा नाही, कोणताही देव मराठ्याचा नाही. मग तसंच ज्याप्रमाणे देव आपली संघ वागवत तसं आम्ही सुद्धा कोणासाठी जाती भेद केला नाही. अक्षरशः देवाची कृपा दृष्टी अशी झाली की 67 मुसलमानाचे सुद्धा शिष्य आहेत माझे. मुसलमानाचे सुद्धा शिष्य झाले बरं का. देवाची कारकीर्द पाहिजे असं ती देवाची कला. म्हणून चालत असताना माणसाला जीवनात अनेक अडचणी येत असतात. चालत असताना माणसाला जीवनात अनेक अडी अडचणी येत असतात. पण त्या अडी अडचणीला जर कधी का कोणी सहारा होत असेल स्वतःच्या माय बाबाशिवाय आणि स्वतःच्या देवाशिवाय कोणी येत नाही. म्हणून नाथों ने मेरे नवाजा है जिसको, ये दुनिया वाले क्या मिटाएंगे उसको, दुनिया वाले क्या मिटाएंगे उसको, ये दुनिया वाले क्या मिटाएंगे उसको. नाथों ने मेरे नवाजा है जिसको, ये दुनिया वाले क्या मिटाएंगे उसको, ये दुनिया वाले क्या मिटाएंगे उसको, ये दुनिया वाले क्या मिटाएंगे उसको. म्हणून गाण्याचे बोल काय आले. नाथों ने मेरे नवाजा है जिसको, ये दुनिया वाले क्या मिटाएंगे उसको. तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही जवळ बी करवले लांबी लोटवले, तसं नाही. मी पहिलीच बोलताना बोललो काय माणसाच्या जीवनात अनेक अडचणी येत असतात. या ठिकाणी आपलाच हिंदू धर्म पाठीमागे राहिला कशामुळं. मला सांगा आज आपण म्हणतो तो मुसलमानाचा देव, आपण म्हणतो तो मराठाचा देव. पण या ठिकाणी मला सांगणं करा मग आपल्यापैकी मुसलमानाचा आपल्यापेक्षा पुढे का. सांगा मला एखाद्या दिवशी कोणता असा शुक्रवार गेला की त्यांचं पोरग घरात बसून त्या ठिकाणी नमाज वाचायला गेलो नाही म्हणून. आपले साधारण देवाच्या दर्शनात सुद्धा जात नाही. याच्यापेक्षा आणखी दुसरी ख्याती काय. म्हणून आता आमचे विकास दादा त्या ठिकाणी आज जरी मुरळीचं पार्ट करतात पण तरी सुद्धा बाळू मामाचे निश्चित भक्त आहे. तसंच देवाच्या कृपा दृष्टीनुसार थोड्या दिवसात समाधान भाऊ
जसं 44 पत्राचा आता देवाचं या ठिकाणी शेड हा. आहे भव्यदेवी मंडप सोहळ्याच्या गुरुवार या ठिकाणी भंडारा होत असतो किमान 1 ते 1,500 पब्लिक त्या ठिकाणी जेवून जाते तसंच या ठिकाणी मामाकडे सुद्धा बरेचसे पेशंट वगैरे येतात चुकीला माफी असं आज मामा तिथपर्यंत काही गेलो नाही मामाला बोलवलं होतं पण तरी सुद्धा या ठिकाणी निस्सिम भक्त असल्या कारणानं आम्हीच मोठे झालो असा येतो आमचा जरी 424 शिष्य असले जरी लय पोरं त्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबला लावले असते जरी 372 जोड्या मुलाबाळाच्या सक्सेसफुल केल्या असतील पण ह्या देवानं असं केलं कोणत्या गोष्टीचा आतापर्यंत गर्व उद्या नाही आणि हीच श्रीमंती या ठिकाणी माझ्यापाशी याच्यापेक्षा दुसरं काही नाही म्हणून ज्याप्रमाणे माझे शिष्य असो या ठिकाणी तुम्ही भक्त मंडळाच्या एवढ्या प्रेमानं आमचं या ठिकाणी भव्यदेवी त्यांनी सुद्धा स्वागत केलं बरं का घरमालकाने सुद्धा तोंड भरून बाबा म्हणतात ना त्याच्यापेक्षा दुसरी श्रीमंत काही नको पाहिजे आणखी भरपूर त्याला देवानं पहिल्याच कडवा सांगितलं दामन मेरा खुशी से किला है मैंने जो मांगा सब कुछ मिला है तसं आता लास्ट काय देवादी देव सगळ्यात ज्या ठिकाणी 33 कोटी देव ज्यांना शरण गेले असे नाथों ने मेरे नवाजा है जिसको ये दुनिया वाले क्या मिटाएंगे उसको मी सांगताना पहिले सांगितलं की सत्य कधी लपत नसतं तसंच या ठिकाणी देवाचा हातभार असा लागला या ठिकाणी हिरा जरी घासला या ठिकाणी अशी हिरे चमकू राहिली तुमच्या समोर आहे आणि हेच शिष्य या ठिकाणी असेच घासून घेणार आणि तुमच्या समोर 100% चमकवणार म्हणून चालत असताना धर्माच्या मार्गावर चला व्यसन करू नका निर्व्यसनी राहा या ठिकाणी देवाच्या भक्तीत चालशाल ना कोणताच कोरोना तुमचा घात करणार नाही तर कधी का कोरोना घात करत मी बसलेलो हो नाथों ने मेरे नवाजा ही जिसको ये दुनिया वाले क्या मिटाएंगे उसको हर कोई दीवाना समाधान के गीत का हर कोई दीवाना एक नाथ मामा के गीत का सर पे मेरे साया है सर पे मेरे साया है ही सुद्धा कला बाबाला दिली बर का तुला शिकायला गेलो नाही म्हणून सर पे मेरे साया है सर पे मेरे साया है कोणाचा कोणाचा काहीतरी भाग्य तुमच्या गावात एवढी मोठी जल्लोषात पार्टी आली तुमचं भाग्य असं मी जातीवर बोलत नाही या ठिकाणी स्वतः आमचे ज्ञानेश्वर नानाच म्हणतो मी आतापर्यंत नाव नाही घेतलं कधी पण स्वतः खंडोबाचे निस्सिम भक्त आमचे समाधान निस्सिम भक्त आणि खरंच भाग्य लागतं या ठिकाणी वाघ्या धनगर भेटायला वाघ्या तुमच्या गावात धनगर आहे बरं का तुमचं याच्यापेक्षा दुसरं भाग्य कोणतंच नाही काहीतरी भाग्य तुमचं या ठिकाणी नाना तुमच्यापर्यंत आले त्यांनी तारीख खाली होती शंकर भाऊच्या आग्रहाला मान देऊन समाधान देऊन या ठिकाणी ती बोलणं केलं म्हणून नाथों ने मेरे नवाजा ही जिसको ये दुनिया वालों क्या उठाएंगे उसको हर कोई दीवाना समाधान के गीत का समाधान के गीत का सर पे मेरे साया है मेरे बाबा शिकमारू बाबा का हो सर पे मेरे साया है मेरे बाबा शिकमारू बाबा का हो सर पे मेरे छाया है मेरे बाबा शिकमारू बाबा का हो सर पे मेरे छाया है मेरे बाबा शिकमारू बाबा का सर पे मेरे छाया है मेरे बाबा शिकमारू बाबा का हो बरोबर शिव सदानंद जय गोगडे विठाल महाराज की